नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय इतिहास यामधील प्रकरण दुसरे भारतातील आद्य नगरे। तर भारतातील आद्य नगरे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये पहिलं विधान आहे, शेतीला सुरुवात झाली तेव्हा रिकामी जागा, भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती। विधान पुन्हा एकदा ऐका, शेतीला सुरुवात झाली तेव्हा रिकामी जागा, भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती। पर्याय, तांब्याची, कांस्याची, मातीची, दगडाची। उत्तर आहे मातीची। तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती। दुसरं विधान आहे, लोथल हे नगर तेथील प्राचीन रिकामी जागा प्रसिद्ध आहे। लोथल हे नगर तेथील प्राचीन रिकामी जागा प्रसिद्ध आहे। पर्याय, 1 शेतीसाठी, 2 गोदीसाठी, 3 कापडासाठी आणि 4 हत्यारांसाठी। उत्तर आहे गोदीसाठी। काय आहे? गोदीसाठी। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। लोथल हे नगर तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे। तिसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीचा रिकामी जागा या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे। हडप्पा संस्कृतीचा रिकामी जागा या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे। पर्याय, 1 चीन, 2 ग्रीक, 3 मेसोपोटेमिया आणि 4 इजिप्त। तर उत्तर आहे मेसोपोटेमिया। 3 नंबरचा पर्याय मेसोपोटेमिया हे या विधानाचं उत्तर आहे। हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे। चौथं विधान आहे, इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर रिकामी जागा कापडात गुंडाळले जाई। विधान पुन्हा एकदा ऐका, इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर रिकामी जागा कापडात गुंडाळले जाई। पर्याय, 1 पांढऱ्या, 2 काळ्या, 3 तांबड्या आणि 4 निळ्या। उत्तर आहे निळ्या। 4 नंबरचा पर्याय आहे निळ्या, म्हणून आपल्याला उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई। अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करता येतात। प्रश्न दुसरा अ आहे, योग्य कार्य निवडून विधान पूर्ण करा। योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण। मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण। पर्याय, 1 परकीय आक्रमण, 2 पर्यावरणाचा ऱ्हास, 3 व्यापारातील नुकसान आणि 4 स्थलांतर। तर उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास। तर मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होय। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहेत। तर अ गटातील सर्व जोड्या बरोबर आहेत, तर त्यातील ब गटातील आपल्याला चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर बघा, दिलमुन अ गटात पहिली जोडी आहे दिलमुन आणि ब गटातील आहे बहरीन। अ गटात दिलमुन आणि ब गटात बहरीन ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे मक्कन आणि ब गटात आहे ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा। अ गटात मक्कन आणि ब गटात ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे शार्दुगाय आणि ब गटात आहे मेसोपोटेमिया। तर ही जोडी चुकीची आहे। अ गटात शार्दुगाय असेल तर ब गटात अफगाणिस्तानचा बदख्शान प्रांत असं असतं, तर ही जोडी बरोबर असती। चौथी जोडी आहे अ गटात आहे मेलुहा। अ गटात आहे मेलुहा आणि ब गटात आहे
हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. तर ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर आपल्याला दिलेल्या जोडीमध्ये शार्दुगाय, अ गटात शार्दुगाय आणि ब गटात मेसोपोटेमिया ही जोडी चुकीची आहे. तर दुरुस्त करून जोडी बघा. अ गटात आपल्याला शार्दुगाय तर लिहायचंच आहे आणि ब गटात लिहायचं आहे आपल्याला अफगाणिस्तानचा बदक्षान प्रांत. अशा प्रकारे आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिता येते. प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. सकारण स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न आहे, उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथर, धोलावीरा, राखीगढी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. याची आपल्याला कारणे लिहायची आहे. तर उत्तर, हडप्पा आणि अन्य ठिकाणी झालेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची घरे, रस्ते, तटबंदी यांचे जे अवशेष सापडले त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगररचनेचे दर्शन होते. बंदर, गोदी यांच्या अवशेषातून त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकी ज्ञान, व्यापारातील भरभराट जाणवते. पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषावरून या लोकांच्या उत्तम जलव्यवस्थापनाचा प्रत्यय येतो. मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे या सर्वांच्या अवशेषावरून या लोकांचे व्यवसाय, उत्कृष्ट कारागिरी आणि कौशल्य दिसून येते. हडप्पा आणि अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष या संस्कृतीतील लोक, उद्योग, घरबांधणी, नगरनियोजन, कारागिरी या सर्व बाबतीत प्रगत होते. या गतवैभवाची साक्ष देतात. या सगळ्या कारणावरून आपल्याला उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात हे समजते. सकारण स्पष्ट करा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. उत्तर, अफगाणिस्तानमधील बदक्षान प्रांतातील शार्दुगाय, अफगाणिस्तानमधील बदक्षान प्रांतातील शोर्तुगाय या हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लाजवर्दी दगडांच्या खाणी होत्या. या दगडापासून बनवलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी असे. मेसोपोटेमियामधील महाकाव्यांमध्येही देवी इन्ननाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दी दगडांनी सुशोभित केल्याची वर्णने आहेत. लाजवर्दी दगडांचे हे महत्त्व व त्यापासून बनवलेल्या वस्तूंना असलेली मागणी यामुळे या दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते हे सिद्ध होते. सकारण स्पष्ट करा. यामध्ये तिसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला याची कारणे आणि उत्तर. उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या उत्तरी दिशा आहे आता. उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेल्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. प्रश्न चौथा आहे, तुमचे मत नोंदवा. आणि तुमचे मत नोंदवा यामध्ये पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. उत्तर, हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास
आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून हडप्पा संस्कृतीतील नगरे विकसित होत गेली. नागरी गरजा आणि व्यवस्थापन यांच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तू गाव वसाहतीतूनच येत असे. नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकण माती, विविध प्रकारचे दगड व मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी गाव वसाहती नगरावर अवलंबून असत. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता हे आपल्याला स्पष्ट करता येते. तुमचे मत नोंदवा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. उत्तर, हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती आणि त्यांची सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा होती. याचे पुरावे सापडतात. हडप्पा संस्कृतीलाच नागर संस्कृती असेही म्हणतात. हडप्पाकालीन नगरांची रचना नियोजनपूर्वक केलेली आढळते. नागरी वसाहत आणि बालेकिल्ला असे नगरांचे दोन भाग असत. बालेकिल्ल्यात नगरप्रमुख, प्रशासकीय अधिकारी राहत असत. दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते. व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि आयात निर्यात यांसाठी नगरे व गाव वसाहती यांच्या व्यवस्थापनासाठी त्या काळात एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. नगरांची रचना, विटांचे आकार, वजने, मापे, विविध वस्तूंचे आकार, मुद्रांची निर्मिती इत्यादींचे प्रमाणीकरण व प्रशासन यंत्रणेमार्फत होत असावे. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. नगरातील समाजजीवन, धार्मिक व सांस्कृतिक बाबी यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडेच असावे. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी हे आपल्या लक्षात येते. प्रश्न 5वा आहे, हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. आणि दिलेले मुद्दे आहेत नगररचना, समाजव्यवस्था, शासन व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर उत्तर, हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये. त्यामध्ये पहिले आहे नगररचना. तर नगररचनेची वैशिष्ट्ये आहेत, हडप्पा संस्कृतीमधील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. नगराचे 2 विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, मोकळ्या चौकोनी जागात राहती घरे, पक्क्या विटांची आडव्या उभ्या विटा रचून बांधलेली घरे, सार्वजनिक उपयोगासाठीच्या भव्य इमारती, स्नानगृह, विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे. अशा प्रकारे नगररचनेची ही हडप्पा संस्कृतीमधील वैशिष्ट्ये आहेत. दुसरा आहे समाजव्यवस्था. तर समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघा, अधिकारानुसार समाजरचना उतरंडीसारखी होती. समाजात कुशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते. विविध श्रद्धाप्रमाणे वास्तू व वस्तू अस्तित्वात होत्या. मृत्यूनंतरचे विधिकर्म करण्यासाठी दफनस्थळे होती. ही हडप्पा संस्कृतीमधील समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. तिसरा आहे शासन व्यवस्था. तर शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. अनिवासी म्हणजे तिथे कोणीही राहत नव्हतं. व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. वजने, मापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. पाणी व इतर साधनसंपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. अशा प्रकारे ही आहेत हडप्पा संस्कृतीतील शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये. चौथा मुद्दा आहे आर्थिक व्यवस्था. तर आर्थिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत, सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, धातू यांच्या वस्तू, मणी
अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असेल. अंतर्गत व अन्य वसाहतींशी असलेला भरभराटीचा व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण ही आहेत हडप्पा संस्कृतीतील आर्थिक व्यवस्थेची वैशिष्ट्ये. अशा प्रकारे आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील नगररचना, समाजव्यवस्था, शासन व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था याची वैशिष्ट्ये सविस्तररित्या अभ्यासता येतात. अशा प्रकारे आपण भारतातील आद्यनगरी या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल